लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या 4000 घरांवर हातोडा पडणार। गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे कोर्टाचे आदेश। गोंदियात मुरकुटडोह गावात शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडून गावात पाहणी, लवकरच शाळा सुरू करण्याचं आश्वासन। जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस। भंडारा उधळत जागरण घालत निषेध। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। कुडाळ पोलिसांविरोधात सरंबळ। कुडाळमधल्या नागरिकांचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन। महिलेची विनयभंगाची तक्रार दाखल न केल्याने नागरिक आक्रमक। जळगाव जिल्ह्यातही जाणवू लागल्या पाणी टंचाईच्या झळा। जिल्ह्यात 25 गावांना केला जातोय टँकरनं पाणी पुरवठा। तापी नदीवर मध्यम बॅरेज प्रकल्पाला अनेक दिवसांपासून गळती, मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी। पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचं संकट। पुण्यातील नाट्यगृहांची दुरुस्तीची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या सूचना। कलाकारांची बैठक घेऊन दिलं आश्वासन। वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते डव्हा या निर्माणाधीन पालखी मार्गासह पुलाचं काम अपूर्ण। दगड आणि मुरुमाचे ढीग पसरल्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप। चालत्या ट्रेनमध्ये चढताना गेला तोल। रेल्वे पोलिसांमुळे वाचले वृद्धाचे प्राण। विक्रोळी रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्हीत कैद। शिवशाही बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू। परभणी रेल्वे स्थानकासमोरची घटना। महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू। अकोल्यातील मूर्तिजापूर इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली। अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी। गॅस भरत असताना कारनं घेतला पेट। आगीत कार जळून खाक। सुदैवानं जीवितहानी टळली। भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातली घटना। पैशांसाठी रूम मालकाच्या मुलाकडून चाकूने हल्ला। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना। हल्ल्यात 2 तरुण जखमी। पुण्यात तोतया IAS अधिकारी क्राईम युनिटच्या जाळ्यात। PMO सेक्रेटरी पदावर असल्याचं सांगून फसवणूक। बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन। या कोम्बिंग ऑपरेशनमधील अपयश झाकण्याचा प्रयत्न। हल्ला झाला नसल्याचं पोलीस अधीक्षकांचं स्पष्टीकरण। अहमदनगरच्या पोणतांबा गावात बिबट्याच्या बछड्याला जीवदान। अपघात होण्यापासून नागरिकांनी वाचवलं, तर मादी बिबट्याचा शोध सुरू। पुणे विद्यापीठात शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती। विद्यार्थ्यांनाही हेल्मेट बंधनकारक। नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा।